शेती म्हणजे माती नसती, शेती सोनं आहे सोनं. म्हणूनच शेती ऐकायची नसते तर शेती राखायची असते आणि राखून ती अशी मेहनतीनं कसायची असते. बसून वरात करू माझी. काय काही बोलतो ह्यो? मग बघ की मी पण होतेच की जाड. यांना काही प्रॉब्लेम होता का? काय होता प्रॉब्लेम? तोंड बघ त्यांचं. आणि झालंय तुमचं सगळं करून. माझी सुरुवात आहे आता. एक तर नाकी डोळी पण नीट नाही ती. तुला काय सनी लिओन आणायची काय? मामा काय मामा घ्या पर्यंत तोंड बंद करा. अगं, राहू द्या. कोण सनी? अगं त्या मोठ्या समाजसेविका आहेत, तुला नसेल माहित. कसली समाजसेवा करते ती? काहीतरी त्या तरुणांना प्रशिक्षण देतात व्हिडिओ मधून स्वयंरोजगाराचा. भाऊ सांगायला. तिथं राहू दे, आपल्या घरातलं बघा आधी. मिळेल त्या पोरी संग लग्न करायचं असतं शेतकऱ्याच्या पोरानं. एक तर याला नोकरी नाही आणि मी कारखान्यात लावतो म्हणतो तर. हा इथे चांगली शेती सोडून 10,000ची नोकरी मागे पळत बसू का? तिथं ऑफिसात कागद खरेदीत बसण्यापेक्षा जमिनीत बी पेरून पीक काढणं जास्त मोठं काम आहे मामा. आणि बेरोजगार नाही हो. नोकरीवर लात मारून आपण शेती करतोय मी. हा एवढा शिकला, आम्हाला वाटलं चांगली नोकरी करन, पण तुला शेतातच खपायचंय. एखादं दुकान छोटा मोठा बिझनेस कर आणि मग करत करत कर ना शेती. अहो शेती बिझनेसची आहे. तुम्हाला किंमत नाही तिची. ए राजा, राजा बघा हे. मग असं म्हणल्यावर कशी भेटन पोरगी? बसावं लागेल टाळकुटीत. राजा इच्छा नसेल तर अजिबात करू नका. घरचे काय लग्न लावून मोकळे होत्यात, नंतर आपल्याला बघायला लागतं बघ. आधी तर लय मजा मजा करायचा. आता काय झालं? नव्या नवरीचे 9 दिवस गोडच असतात, नंतर रंग दिसायला लागतात बघ. मग किराणा आणा, भाजी आणा, मंडई आणा, बाजार भरा, राखेला आणा, दळण आणा. बरं हे सगळं करतं माणूस. बरं एवढं सगळं केलं तरी तुम्हाला ना काय कळतच नाही, आणि तुम्हाला ना काय अक्कलच नाही, आणि तुम्हाला ना मी आहे म्हणून टिकले. दुसरी कोणी असती ना तर सोडून गेली असती कधीच. अरे तुझ्या बायकोचा राग माझ्यावर का काढतोय? इतके वेळ चोळतोय. कसे तुझं लग्न नाही झालं ना अजून, त्यामुळे तुला नाही कळायचं. ही 3 वाक्य म्हणजे आयुष्याची हायलाइट होऊन जाते. अरे बघ केली कशाला? सकाळ संध्याकाळ दुपार रात्र सतत हे ऐकायचं. हाळू ना. वाटलं होतं रामाची सीता मिळेल, पण आयुष्याचा वनवास मिळालाय मला. होय रे. तरी पण रोज रात्री मनोमिलन होत असेल की? तुला काय रे? कशाचं मनोमिलन कशाचं काय असं मनात नसतं बरं का काय, पण असा रात्री हात टाकला ना अंगाव की कस तरी होतं, असं सणांल्यासारखं होतं. आणि मग ना, काय करतोय? आणि असं काय करायला गेलं आणि हात लावला की नको म्हणते, असं लगेच दुसरं पोरग नको म्हणते. ए ए ए गप. तुझी काय बायको आहे का मी तुझी? हे घे तुझे पैसे. काय खोळेवाणी करायला लागले? आयला का ना हं? तुलाच बितरलाय लागा. होय रे गण्या, तुमचं कधी झालं रे? लग्नाच्या कितव्या दिवशी? पहिलेच रात्री. हा मग अरे कसला फास्ट आहे तू. आठवडा तरी जाऊ द्यायचा रे. ओळख झाल्यावर मग करायचा असतो विषय. ओळख कराय अख्खं आयुष्य पडले. बोलला बिल्लात का डायरेक्ट केला विषय? बोललेलो की काय लाईट बंद कर. आयला, लयच नाच काय लागा तू. जायला. उरक लवकर. बंद केलं होय. हो काय करायचं होतं? फेशियल करायचं होतं. अरे तुला 3 दिवस फेअर अँड लवली मध्ये भिज जरी घातला ना तरी तू तसाच दिसणार. कशाला करतो फेशियल अँड विषय? होय, सकाळ सकाळ पोरगी बघायला चाललोय मी. मिळेल तुला पोरगी. तुमच्यासारखं नाही गावात फिरतो, पुण्याला कामाला आहे. ए, माहिती तू काय काम करतो पुण्यात? अरे डिलिव्हरी बॉयचं काम करतो तू. चल जा, उद्या आहे सकाळी जा. लय चला बारी रे. पोरगी मिळेल आता. ए अरे कशाला त्याला छळताय रे? हो तुम्ही या हो. ही असली पण जर पुरी बघायला जायला लागली तर अवघड आहे चांगल्या पोरांचं. आयला भारी मिळालं पाहिजे राव. मिळेल की. होय बघताना कसं होतं रे नक्की? म्हणजे हीच आयुष्यभराची जोडीदार आपली, असं फिलिंग कस काय येतं? हा ती दिसली सगळं जग थांबल. तू असा हवेत उडायला लागशील, माग फुल म्युझिक सुरू. काय लिहा का? तुझ्या अंगावर अशी फुलं पडायला लागतील. सारखी सारखी तुला तीच दिसल. डोक्याखालच्या उशीवर, गोट्यातल्या म्हशीवर, रस्त्यानं चालताना, दार काढताना, दार धरताना, फुल पिक्चर टाईप. एवढं सान्या एवढं? अरे नाही नाही, पण मी असं हो कसं म्हणायचं समोरच्याला? अरे तुला तू कसं काय हो म्हणलेला रे? का नाही? अरे माझं काय होणायचं तेव्हा? कटिंगचं दुकान होतं त्यामुळे मामानं मारली पोरगी गाड्या, आणि मी सेट होतो ना त्यामुळे झालं बघ माझं. कुठं उलटला होता? माणसाने किती वाट बघायची?
अयो तुम्हाला घरदार संसार हाय का दिला वाऱ्यावर सोडून? तुम्हाला ना अक्कल नाहीये, काही कळत नाही तुम्हाला. मी भरून टिकलीये. त्या संगीचा नवरा बघा, काम झालं म्हणजे घरात टच म्हणजे टच. आणि तुम्ही पप्पांना बसवता दुकानात, आपण फिरता दिवसभर त्या गावातल्या टुक्कार लोकांसोबत बक्कळ गप्पा मारत बसता. आम्ही निघतो. भाऊजी तुम्ही कसे? भाऊजी बरं आहे. कसं आहे तुम्ही? कुठेवर आलं लग्नाचं? चालू आहे, बघणं चालू आहे. कोणी पसंत केलं का नाही? पसंत करतील आता वाटतंय. आता नसतं सण ऐकू द्या, होय की नाही? मुलगा काय करतो? काय करतो म्हणजे प्रयोगशील शेतकरी आहे. शेतीत नवीन नवीन प्रयोग करीत राहतो. शाळेला शेतकरीच होय. म्हणजे हे बरं आहे तुमचं. म्हणजे नवरदेवाकडे शेती तर पाहिजे, पण त्यांनी शेती नाही केली पाहिजे. मग वावरात राबायला काय आडाने आंबाने आणायचं होय? राजा, आपण लांबची पोरगी बघू. तिकडले कुठले तरी विदर्भ मराठवाड्यातली. कुठली पण चालेल, पण बघा म्हणजे झालं. ए नका करू. अरे मी केली होती 5 लाख रुपये देऊन, पण एका आठवड्यात पळून गेली. अजून हप्ता फेडतो राव. तू काहीतरी फालतूगिरी केली असेल तेव्हा ती पळून गेली रे. लहानपणापासून ना माझी पुण्या मुंबईत राहायची लय इच्छा आहे. मला तसं सगळं पसंत आहे, पण तुम्ही एक 10,000 रुपयाची का होईना नोकरी बघा ना. 10,000ची? अहो इथं महिन्यात 30-40 हजार तरी कमवतोय मी शेतीतनं. नाही, पण मला शहरातच राहायचंय. ओ मामा, त्या कोमलला नकार कळवून टाका. तू काय नकार कळवतो? तिनंच तुला नकार दिलाय. पुण्यात डिलिव्हरी बॉयचं काम करतो, शहरात आहे म्हणून झालं त्याचं लग्न. तुला जर म्हणत होतो लय शिकू नको, बर शिकून काय शिकला? BSc अग्री. आता पोरगी व्हायना लग्नाला अग्री. बर गुरुजी, शिकलेलंच दाखल करा. कशाला चेष्टा करतो? चांगला की पोरगा हाय ना. कोणी पोरगी दिल त्याला. काय करतो? शेती करतोय, नवीन नवीन प्रयोग करतोय शेतीमध्ये. BSc अग्री झालाय. मग अवघड आहे का? शेती बरोबर एखादा जोडधंदा पाहिजे. आईला 30 एकर शेती आमची. आता मजूर मिळणार भाड्याने. आमची हाडं चालली शेतीत राबून. तुम्ही जोडधंद्याचं सांगा. आता मोबाईल पाहतो, जुगार शिकून घेतो, जोडधंदा घेतो करून. काय बोलणं तुमचं. घ्या पिढी काढी. राजा चले पुढे दे. ए तुला ए, गणित नको ना. बस तू चुप बस. भाऊ पण एवढा आग्रह नाही करत. पोरगी तर एक पण दिसत ना. घरात आपल्याला जिथं मिळेल तिथं जावं लागेल ना. आईला बाहेर मुलगी. मी ऑर्गनायझर आहे. मला वाटलं मुलगी. चालेल मला. बस खाली. शेतीत आता उत्पन्नाचं काय आता सध्या? गहू आहे, मका आहे, हरभरा आहे, पुन्हा राजा. अरे राजा, अरे काय झालं? अहो किती वेळा ती? 10वीला. अहो एवढी बारकी असते का कधी? अरे मग काय करायचं, पोहरीच भेटायनात ना. अहो म्हणून काय बालू होला होता काय तिचं? लग्न बघणं सोडा त्यापेक्षा. रोज माझ्या आईला वाटतं माझं बाप उठाल आणि आत्महत्या करत, म्हणून ती दर अर्ध्या तासाने उठून बघते बाप जागेवर आहे का ते. जे हाल माझ्या बापाचे आहेत तेच माझ्या नवऱ्याचे आणि पोरांचे नाही बघवणार. बर काय म्हणणं आहे मुलीचं? मी ना पुण्या मुंबईच्या भिकाऱ्याशी लग्न करेन, शेतकऱ्याशी नाही. तो भिकारी रात्री घरी येताना पैसे तरी घेऊन येईल. काय नाही सगळं ओके, तेवढं नोकरीचं बघा. अरे पुण्या मुंबईला राहायचं, इथं गावात काय ठेवलंय? हा काय बोलताय? वाट्यानं द्या शेती. मला सांगा शेतकऱ्याला काय इज्जत आहे वय? तुम्ही पण शेतकरी आहे ना? लाज का वाटते शेतकरी म्हणून घ्यायची? मला आवड आहे शेतीची, मन रमतं माझं हिच्यात. आता काय करू मी? या मातीत मी जन्मलोय, वाढलोय, या मातीनं घडवलंय मला. एखाद्या आईशी जशी नाळ जोडलेली असते ना, तशी जोडली गेली आहे माझी या मातीशी. ही माती मला भाकर देते आणि पैसाही. या मातीची किंमत आहे, कारण मी शेतकरी. लाज नाही वाटत, अभिमानी शेतकरी असल्याचा. काय चुकीचं बोलला तो? आणि मला अभिमान आहे तो माझा लेख असल्याचा. काय बोलायला लागला?
शेतकऱ्याला इज्जत असते होय. या देशातल्या सगळ्यांच्या अशा वागणुकीमुळे एक दिवस देशाची इज्जत तुम्हाला येशीवर टांगायची येईल. तवा सांगणार कोण नसन. अतिवृष्टी आली, वाला दुष्काळ, कोरडा दुष्काळ, रोगराई आली, कोरोनामुळे सगळं जग ठप झालं. थांबला नाही तो फक्त शेतकरी. साधं टिकल्याचं पाकिट विकणाऱ्याला विचारलं काय करतो, तो म्हणतो बिझनेस आहे माझा. आणि एका धान्याच्या दाण्यापासून हजारो दाणे बनविणारा शेतकरी बिझनेसमन नाही याची लाज नाही वाटत. आणि तुमच्या या अशा नटवेपणापायी आज नवी पिढी अर्धवट शिकलेली मातीत पाय घालायला तयार होत नाही. उद्या जर शेती करणारी पिढीच निपाजली नाही तर काय करणार आहे तुम्ही? का पैसा भरणार आहे फक्त? एक दिवस तुमच्याकडे खूप पैसा असन, खायला अन्नाचा कण नसन, त्यावेळी काय खाता? पैसे, नोटा. सांभाळा तुमची पोरगी. बघा शहरातला माणूस. चला. तर मंडळी आता ना टमाटे तोडायला झाले, त्यामुळे आम्ही सगळे मिळून घरातली माणसं हित टमाटे तोडायला आलो. हे का नाही माझे मिस्टर आहेत. ते कामात आहेत ना, कामात असली की अजिबात बोलायला सवडच नसती त्यांना. आणि कॅमेऱ्याच्या माग का नाही. राहू दे इथं राहू दे. बस करावी. बस या दाजी राम राम. अरे दिगंबर कस काय चक्कर मारली? आणि हे कोण आहे बुजगावनं? हे ना एजंट आहेत ना, लग्न जमीत आहेत. आपलं वाडीच्या वरला ते बर्डे नाही का, हा त्यांच्या ओळखीचे. लय मोठा डाटा आहे यांच्याकडं. बर. मी म्हणलं आपलं बी जर जमिलं तर जमिलं. म्हणजे आपले येरमाळे मामा होते तसं म्हणतो. येस सेम. दमाने टमाटे चिमटी ताण. फक्त आता मॉडर्न अवतारामध्ये मी अवतरलेलो आहे. मी खूप लग्न जमवले. म्हणजे गरीब असो, श्रीमंत असो, नोकरीवाला असो नसो, इंजिनियर, शेतकरी, बुटका, उंच, ठेंगणा, ठुसका, हेकना, चकना, किदर बी देखना. अहो एकदा तर एका मुलाचे दात बाहेर होते, त्याचं सुद्धा लग्न जमवलं. तुमचं झालंय का लग्न? तुमच्या दाताचा तर पोकले नाही. कॉमेडी. झालंय. आणि कसं आहे मुलींच्या बाबतीमध्ये कसं आहे माहिती का, म्हणजे काय प्रॉपर्टी वाईज, कास्ट वाईज, दिसण्या वाईज, म्हणजे सगळं हे काय बायोडाटा घेऊनच फिरतो मी. बायोडाटा हे बघा. नाही एवढा बेस्तारा दाखवायची गरज नाही. आमची अपेक्षा साधी आहे. मुलगी साधी पाहिजे, आमच्या जातीतली पाहिजे आणि थोडी शिकलेली पाहिजे. तुमच्या जातीतली? शिकलेली. 15वी तरी? काय तिला IT मध्ये जॉब करायचा? आता रानात आणि घरातच काम करणार, ती नोकरी नाही करणार. मग शिकलेली कशाला पाहिजे मुलगी? साधी करा. तुमच्या जातीतली बघण्याचा प्रयत्न करू आपण. माझ्याकडे सगळं आहे. तुमच्या मुलाचा फोटो आहे. हे फोटो आवडला नाही मला, पण बायोडाटा आहे. बरं ते राहून द्या. देण्या घेण्याचं काय, पैशा पाण्याचं कसं असं? मुद्द्यावर आले देण्या घेण्याचं. हे बघा, मुलीचे 5 लाख आणि माझे 50,000. अयो तुम्ही कशाला एवढे पैसे देणार? हा लग्न जमिन्याचे. दोघही कॉमेडी. अहो तुम्ही मला पैसे देणार, माझी मेहनत आहे ना. आणि तुम्ही मुलीकडच्यांना 5 लाख रुपये देणार. कशामुळे? अहो मुलगी मिळत नाहीये आता. आम्हाला दुष्काळी भागातून मुली आणाव्या लागतात. त्यांच्या वडिलांना सुद्धा पैसे द्यावे लागतात, तेव्हा ते मुलगी देतात. आणि समजा मुलाला नोकरी नसेल तर मग तुम्हाला त्यांना हुंडा द्यावा लागतो. काही बोल नका उगे. खानदानी पाटील आहेत आम्ही. माझ्या लेकराला कुणी 10-15 तोळे सोनं सहज देतय आणि जोरदार लग्न लावून देतय. पाटील तो जमाना गेला आता. अहो आपल्या तालुक्यात 50 पाटील आहेत बिन लग्नाची. त्याच्यामुळं तुम्ही वेळ घालू नका. आता सांगतोय मी तुम्हाला, नीट विचार करा, नाहीतर परिस्थिती अशी होईल मुलगी मिळणार नाही. मुलगी मुलाला बघायला येईल. तुमचा मुलगा असा ट्रे घेऊन, ट्रे मध्ये पोह्याची प्लेट. खरंच असं झालं तर? नाव काय तुझं? राजवर्धन भाऊसाहेब पाटील. किती शिकलाय? BSc ऍग्री. नाही म्हणजे स्वयंपाक खूप छान करतो. हो. घर पण खूप छान सांभाळतो. आमची स्वतःची शेती आहे, पण आम्ही शेती करीतच नाही. आम्ही वाट्याने दिली ती. आमचा हा पोरगा आहे ना,
शेतीत पाय सुद्धा ठेवीत नाही नाही तुम्ही पण लग्नानंतर एक छोटा धंदा काढून द्या म्हणजे तो धंदाही सांभाळील आणि प्रपंच कुटुंबही सांभाळील होय. घ्या पोहे घ्या, लिंबू पिळा घ्या. बाई अवघड आहे आपल्या लेकराचं लग्न होणं. लवकर निर्णय घ्या. कळवा मला. कळवा मला. आज टोमॅटो चटणी. घर जोडे थांबा थांबा. लग्नाचं वय निघून गेल्यावर माझा मित्र आधी होत ज्याच्याकडे वावर त्याच्याकडे पावर. आता बदलले. ज्याच्याकडे नोकरी ना त्याच्याकडे चुकरी. खरं ती बघा राजपाल्या दोन्ही कटरीनं पटवली. अरे मग सोडा ना पारंपरिक पद्धत, टेक्नॉलॉजीचा वापर करा. हे बघ ऍपवर पुरी बघायच्या, एक नंबर पुरी भेटतात इथं. ए नासकी लग्नासाठी पुरगी पाहिजे तुझ्या डोक्यात. तसलं .com नाही, शादी.com. हे बघ. अरे पण तिथं पण शहरातल्या पुरी असतात. तर गावातल्या पुरींना शहरात जायचंय. शहरातल्या कशाला येत गावात काम करायला? गावातली पोरं नाही का शहरात जाऊन हॉटेलमध्ये काम करतील, ओला उबेर चालवतील, ते चांगलं असतं. इथं स्वतः शेतात नांगर धरायला लाज वाटते पोरांना. नाही बरोबर आहे. बरोबरच आहे. नुसतं नावाला जवानांचा आणि किसानांचा देश आहे आपला. बॉम्बलाला काय जातंय, जय जवान जय किसान. एक तिथं सीमेवर आपलं रक्षण करतोय, एक अन्नधान्य पिकवतोय शेतात, पण त्यांना पुरी द्यायला कोणी तयार नाही. एवढ्याचा कारभार नुसता मला ते ना पोरी बघायचाच कटाळा आलाय. अय राजा अय अरे घरचे वाट बघतात ना. चल पोरगी बघायला जायचंय. नाही मी नाही येत, तुम्ही जा. अहो शेठ प्रचाराला कार्यकर्ते असले तरी चालतेत, फॉर्म भरायला उमेदवार पाहिजे. चला नेते. जा बाबा नाही तर तसाच राहशील. नाही जायचं मला. चला चला नेते. मी पण निघतो. मोटर चालू करायचे. ए गण्या तू कशाला यायला लागला रे लावणी मागे धावणी? हा आता ट्रॅक्टर मागे टाईल येणारच की. अरे तुझा धंदा पाणी सोडून काय येतो पण? अहो धंदा बघते तात्या. 4 कटिंगची दुकान आहेत गावात आणि माणसं तरी किती राहिल्यात गावात. आणि रोज कोणाला केस उगवणार आहेत तवा. बरं तरी तुझं छप्पर जायच्या आधी जुळलंय तुझं. आमची कणकण चालली. किती टाइम घालविता बसा पटकन. चला चला. नामनालाच घाडा भरती आलंय ह्यांचं. राजू ही पोरगी चांगली आहे. मी स्वतः पाहिली, तुला नक्की आवडेल. हे बघ हे फोटो. नको फोटो नको. अरे बघ ना. नको फोटो सगळ्यात चांगल्या दिसतात. दिगंबर स्टार्टर हाणतो काय. अगं नको ना. राहू दे. अगं काय करतीस? अरे पावडर लावते थोडी. राहू दे. चेहरा बघून आजपर्यंत नाही ना करायला. लावते. चांगलं दिसायला लागलंय. हे काय पत्रे लावले जुळतो इथं बहुतेक. उतर. राम राम. पाहुणे जय हरी जय हरी जय हरी. वा 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 वा. चांगलं टुमदार घर आहे. आंबा कलमी आहे ना. घाबरू नको बाळा. पावडर आहे का पावडर? आता मगाशी तर नाही म्हणला. अवघड का तुझं. पाहुणे तुमची काय अडचण झाली नाही ना? अचानक येऊन धडकलो आम्ही असं. अहो आवरायला किती वेळ लागतोय असा? राजवर्धन नेहमी बिझी असतो. त्याला उद्या कुठेतरी कामाला जायचं होतं. बर. तर म्हणलं उगाच चांगल्या कामाला अडथळा कशाला. म्हटलं आजच्या आजच उरकून टाकू म्हणून आलो. घाई केल्याशिवाय लगीन कार्य कुठं पार पडतात तवा. आपलं एकदम बरोबर जुळणार आहे बघा. अहो आपलं जमणं महत्वाचं आहे. एकदा आपलं जमलं की त्यांचं जुळतच आहे आपोआप. खरंय खरंय. बोलवा ना लेकराला बोलवा. बोलव तिला. सुकन्या
आली अरे वा 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 बस बाळा. हा. तुम्हाला काय विचारायचं असेल तर विचारा. नाव काय बाळा तुझं? सुकन्या. पूर्ण नाव सांगत जाव. सुकन्या रावसाहेब जाधव. कुठपर्यंत शिकले? बीएड होईल आता, लास्ट इयरला आहे. बीएड? हा बाबा बाबा लय शिकले म्हणजे. इंग्रजी येतं का? ए ठीक आहे. हा. सुकन्याचं पेलिंग. SUKNY. बरोबर आहे का राजवर्धन? हा हा बरोबर आहे. बीएड म्हणल्यावर काय इंग्रजी येणारच. काय विषय आहे त्याच्यात? शेतात काय लावलंय तुमच्या यंदा? गहू आहे, ऊस आहे, भुईमुग पण आहे. बर भुईमुग झाडाला वर लागला तर कसा तोडशील? झाडावर कुठे लागतात भुईमुग? जमिनीत नाही येतात ना. वा वा चांगली पोरगी आहे. बाकीचं बोलू आपण नंतर. होय. आणि मला एक आधीच सांगायचं होतं, हा लग्नानंतर माझी जॉब करायची इच्छा आहे आणि मी टीचरचा जॉब बघेल. आता मॅडम म्हणायचं का वहिनी म्हणायचं? काय काहीतरीच काय बोलायचं. आम्ही कोण आहे माहितीये ना? पाटील. केवढी शेती आहे आमची. नाही, आमच्या घरात बाई माणसानी नोकरी केलेली नाही चालत. पण मी त्यासाठीच शिकली आहे. मी जॉब केला तर मला घरी मदत करता येईल. कर्ज फेडायचंय, भाऊ लहान आहे, त्याच्या शिक्षणाचा खर्च आहे, तर तिकडे मदत होईल माझी जरा. क्या निघूयात आता. बाकी आम्ही सांगतो नंतर. निघायचं का? हा हा. नाही नाही म्हणजे मी काय म्हणतो, पोरापोरीला जरा बोलायला येळ द्या ना. नाही, आमच्यात ना मोठेच ठरवतात काय ते. हा? चला येतो. ही कुठं गायब झाला आता? जा बोला आता काय. ते स्पेलिंग साठी सॉरी. हा नाही, जाऊ द्या. ते असतं लोकांचं जरा. पण बरोबर होती ना स्पेलिंग? हा हा त्याच काय. बरं, आणि घरच्यांनी माझ्याबद्दल काय सांगितलं मला माहित नाही, पण मी साधा BSc ऍग्री शेतकरी पोरगा आहे. मला नोकरी नाहीच करायची. मला शेतीत मन रमतं, त्यामुळे शेती नाही सोडता यायची मला. मान खाली घालून काय सांगताय मग? अभिमानाची गोष्ट आहे की. आम्ही पण शेतकरीच आहे की. वा चांगलंय. मातीशिवाय करमतच नाही हो. मग असं कोरड्या रानात घाम गाळून हिरवागार पीक उगवलं ना, लय भारी वाटतं खरं. मला असेच शेतीत वेगवेगळे प्रयोग करून गावाची शेती पुढे न्यायची. तुम्ही जॉब करू शकता. पण हा, मला आवडतं लहान पोरांना शिकवायला. हा ना, पोरांसारखी आमची शाळा नाही ना घेणार. घेणार की. विषय वेगळे असतील जरा. आईला घरी कोण कोण असतं? घरी आई वडील, दादा वहिनी, त्यांच्या पोरी आहेत 2, सरच्या सोन्या आणि 6 गाई आहेत. आणि घर कसं आहे तुमचं? म्हणजे आमचे घरचे बघतीलच, पण मला राहायचं ना आयुष्यभर, तर मला पण माहित पाहिजे. सॉरी बर का जास्त बोलतेय. तुम्हाला मी आगाऊ वाटत असन, पण तसं नाही बर का. कळलं ते. मग भाऊजी चांगली नव्हती म्हणे पोरगी. लय भारी होती. हा, उलट मला पाहिजे तशीच होती. नाही पण आत्याना नाही आवडली म्हणे. काय आत्या? पोरगी नाही आवडली ना तुम्हाला? हा, नाही आवडली. या आधीची कोमल बरी होती. अगं काही काय बोलतीस, चांगली दिसती की. अरे दणकट नको का? हा, आता रानात काम करायला जायचं म्हणजे दणकटच पाहिजे. अगं आपल्या समोर गवताचा भारा घेऊन आली ना. का हो भाऊ, आली का नाही? आलते आलते. ओ नाही नाही, मला तिच्या घरचे थोडे शेंगा झोडेच वाटले. हा,
म्हणजे कसं ते बोलत होते आमची पोरगी हेच करीत नाही तेच करीत नाही, आम्हाला हे नाही चालत ते नाही चालत, असं कुठं असतंय का? हो लग्न घरच्यांशी नाही करायचंय, तिच्याशी करायचंय. हो पण ती काय कमी आहे होय? कसली चुरू बोलत होती, कसला माझे तिला आत्ताच एवढं बोलतीये, घरात आल्यावर घरावर राज्यच करेल ती. हा हे तुम्हाला पहिल्या भेटीतच कळलं का? आणि तुमचे प्रश्न तरी काय? अशा ते शिक्षित पोरीनं काय गप्प बसायला पाहिजे होतं का फालतू उत्तर द्यायला पाहिजे होती? मी येऊ का जाऊन? थांबा की जरा दम धरा 2 मिनिटं. तू आता आमची अक्कल काढणार का? नाही काय चुकीचं बोलले मी? काय हो काय चुकीचं विचारलं मी? थोडं चुकलं हा? त्या मुलीचं. हा. चुकलंच तिचं. आणि मला सांग, यांच्या घरात 3 पोरी, आपल्याकडे काय 2 पोरी आहेतच ना, आणि तिला पण पोरी झाल्या तर काय करू? वंशाचा दिवा कसा मिळवणार? पोरींच्या तोंडावर तरी बोलू नको ग अक्के. आणि वंशाचा दिवा काय लय दिवे लावतो सांगा मला. मी येऊ का जाऊन? जरा महत्वाचं चाललंय की. हे बघ, मी 100 स्थळ बघीन, पण मला हिराच पाहिजे माझ्या पोरासाठी. हा सोनं लागलंय हाताला, हिऱ्याची कुठं अपेक्षा करता? अशाने हिराही नाही मिळायचं आणि सोनही नाही, गंजक लोखंड लागल हाताला. मला ती पोरगी आवडली बरं का. तू त्या पोरीचा नाद सोड. सोडणार नाही. ती पोरगी जरा घरात आली नाही तर मी विहिरीत उडी मारून जीव दिला भाऊ. अरे काका पण तुला तर पोहायला येतं ना? मग काय नुसते गुडघे फोडून घेशील? पाहिलं का कसा जीव चाललाय याचा, कसा थायथायट करतोय लग्नाच्या आधीच. ती घरात आल्यावर काय आम्हाला घराबाहेर काढशील का काय? मी तुम्हाला सांगते, त्या पोरीला मी घराचा उमरा पण ओलांडू देणार नाही. हा उमरा सुकन्याच ओलांडणार, दुसरी कुठली पोरगी या घरात येऊ देणार नाही मी. एकीकडं याचं प्रेशर, एकीकडं हिचं प्रेशर, मधल्या मध्ये माझं प्रेशर वाढलं ना. बाळा निवांतात घासा, माझ्या नंतर जा, आलोच मी. लगेच आयो आयो आयो. लईच अवघडायला का राजा, आईलाच पसंत नाही म्हणल्यावर नसतो. आणि समजा झालंच तर तुझ्या आईला त्रास देत असते वहिनीला. पार्ट 2 होईल, माहेरच्या साडीचा पार्ट 2 होईल तुझ्या घरात. हा देवशा सोडून विषय एंड केल्याशिवाय काय आता सोडत नसतो मी. आणि हे सगळं लवकरच करावं लागणार आहे तुला. तिला अजून एक स्थळ बघायला जाणार आहे म्हणे, पोरगा नोकरीवाला आहे. हा तुला कसं माहित रे? भावा, गावातलं कटिंगचं दुकान म्हणजे इंटेलिजन्स ब्युरोचा अड्डा असतो, आणि कटिंगवाला म्हणजे इंटेलिजन्स ऑफिसर. सगळ्या खबरी मिळतात इथं. अरे पण हाय कोण तो? महादेव सलगर नाव आहे. एक्झॅक्ट काय करतो माहित नाही, पण बहुतेक सरकारी नोकरदारी. सलगर कुणीकडचा असेल रे? सोलापूर. सलगर सोलापूर. नाही रे. अरे हे बघ, मी नंबर बी आणलाय त्याचा. कोण आहे तो बादशाह? त्याला असा धू चपकाव ना, चाप 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 नुसता. ओ पैलवान, रेमडू नका. त्याला फोन करून असा डोस दे ना की पोरगी बघायलाच नाही गेला पाहिजे. हॅलो, मी बोलतोय. मी कोण? सुकन्याचा बॉयफ्रेंड. तिच्याकडे स्थळ म्हणून तिला बघायला जायचं नाही, दुसऱ्या पोरीकडे जायचं, समजलं का? ए सुकाळीच्या, कुणाशी बोलतोय माहितीये का? कोणाशी बोलतोय? मला काय करायचं कोणाशी बोलतोय? तुला कळलं ना तू कोणाशी बोलतोय ते? गप्प बसायचं, मग जायचं नाही तिच्याकडे बघायला. ए फुकण्या, कोण आहे रे तू? काय? अशा ठिकाणी फटके मारेन की नाही, सगळी हवा निघून जाईल. अरे तुम्हाला शिव्या घालतोय का? शिक्षित माणूस म्हणून शांत होतो, तोंड सोडलं ना मी तुला. एक मिनिट थांब तू. हो पुढारी बोला, कोणाच्या बापाला ऐकू नका, तोंड येईल ते बोला. कुठं बाबा? हॅलो. ए बोल, कोण आहे तो? चप्पल चाटिया वाकटिया, कुणाला बोलतो तू? आमच्या अध्यक्षाला. तू समोर ये, तुला असा चापशील ना चाटिया. हा कोण समजतो तू? नाही तुला 12 गावचं पाणी पाजलं तर तिथून पुढं ये. तू तुझ्या जर हिंमत असेल ना तर ये एकटं. अरे कधी बी ये. नाही तुला जिथं सोडलं तर तिथून पुढे. तू आमच्या भावाला बोलतो काय? कुणाला बोलतोय माहितीये काय? पोलीस आहे मी, इन्स्पेक्टर बोलतोय. ही सेवा खायची काय तुला? आम तुझा पत्ता काढतो ना, तुझ्याच गावात येऊन तुला हाणतो का नाही बघ. काय झालं? ठेव कोण? काय झालं? अरे तुम्हाला आकली आहे का? कार अरे तुम्ही कुणाला बोलायला लावलंय मला? अरे सुकन्याचं स्थळ येते. अरे तो पोलीस आहे बाबाटांनो, तुमच्या पाया पडतो, इथून पुढे तुमच्या नादी लागत नसतो. अरे पोलीस? पोलीस असू दे, मंत्री असू दे, नाही तर कलेक्टर असू दे, आपल्याला काय घाबरायची गरज नाही. आपल्या दोस्ताच्या मध्ये आला तर मग सोडायचं नाही. आपण पोलीस सोडले, आता जात नसतो. फक्त तू घरच्यांचं बघ. तिथंच तर घोडं अडले. हे बघ, तुला जर सत्तेत जायचं असेल तर तुला तुझ्या भाऊचा पाठिंबा मिळवला पाहिजे. बरोबर. ओ भाऊ, ए
का बघताय? हो आपलं इंदुरीकरचं कीर्तन बघायला लागलो. तू का वासाकला एकदम? फुकटचे नेट पै पोरं गेलीच वाया, म्हातारे पण चालले. ए तू नको शहाणपणा करू. इथं का बोंबलत आला ते सांग मला. ऐका ना भाऊ, मला सुकन्याशीच लग्न करायचं. म्हणून कणकण 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 व्हायला लागली ना तुझी. नाही तसं नाही, आवडली. येतंय माझ्या ध्यानात येतंय, पण तुझ्या आईला कोण समजणार बाबा? तुम्ही आणि कोण? ओ अरे माझ्या ऐकण्यात नाहीये राजा ती. तुम्ही घाबरता म्हणून ऐकत नाही ती. ए राजा, घाबरत नसतो मी कोणाला, फक्त घरात कंदाल होऊ नये म्हणून मी जरा शांततेत घेत असतो, लक्षात घे. पण शांत राहायची नाही, क्रांती करायची वेळ भाऊ. असं तुम्ही जरा मर्द बना की. पाटील आडनाव शोभत नाही तुम्हाला? जर रुबाब दाखवा की पाटीलकीचा. हे तोंडावर जाऊन सांगायचं हीच सुनबाई पाहिजे म्हणून. जर आठवा कशी होते नाना आपले. दादा तसाच रुबाबदार, आणि हे तुम्ही निस्तेच मिशा कामाच्या नाहीत त्या. नाही नाही राजा, तू वाट पिटविलीस. आता बॉम्बचा भडका कसा होतो बघ. सापाच्या शिपटी उपाय दिलायस तू. चार्ज करून ठेव, चार्ज करून ठेव. आलोच मी. चार्ज यार. शी, हात दुखायला लागले बाई माझे. झोपल्या का चंद्राबाई? काय चाललंय तुमचं? एकला जरा साजरा मुखडा चंद्रावानी खुललाई ग. डोकं ठिकाणावर आहे, हरकल्यासारखं करू नका. अगं ऐकून घे, काय झालंय, आपल्या राजाला ती पोरगी आवडली. मला काय वाटायला लागलं, आपण होकार देऊन टाकू तिला. मला नाही आवडलं तेच, आणि ती पोरगी तर अजिबात नाही आवडली. ऐकून घे, फक्त होकार द्यायचा. डोकं ठिकाणावर आहे का तुमचं? पुढचं ऐकून घे, फक्त होकार द्यायचा, त्याचाच होकार द्यायचा. आणि त्या युवाई माणसाला असा हुंडा सांगायचा की तो पार कनारला पाहिजे, आणि त्यांनी नकार दिलं पाहिजे. आणि हो म्हणलं तर मग बरंच आहे ना. मग भव्य लग्न सोहळा करू आपण. तुझ्या साईजचा चंद्रहार करू, आणि तुला अमरनाथ यात्रेला जायचंय ना. येता येता एखादा बारीक हानी म्हणून उरकून टाकू. हे तुमचं पण चांगले, पण तेवढा हुंडा मिळाला पाहिजे. हा मिळणार माझी चंद्राग. इथं पोराला घोड्यावर बसवायचं चाललंय, आणि तुम्ही घोड्यावर न काही उतरलो निघालो. राजा, माझ्या घोड्याला बागेत झोपिलो मी. चला म्हणजे आज होतोय मिशन कम्प्लीट. अय सान्या, अरे की देखो मेरे हाथों का कमाल. कस काय दिसती? कोण रे? अरे आपली उर्मिला. अर्धात कुठे गेले? मी एडिट केले. दिसती का नाही हिरोईन? गेल्या आठवड्यातच काढले होते. कस काय इशे? मस्त, एक नंबर. अरे कसं काय होणार का तुमचं? तुझी कास्ट वेगळी, तिची वेगळी, तुम्हाला पळूनच जावं लागणार आहे. त्यात तिचा भाऊ पैलवान होतोय तुमचा सैराट. सैराट? अरे नाम लिहा और पैलवान हाजीर. राम राम. काय पैलवान, हे तर कुठं वाट चुकले. काय नाही, पत्रिका. कधी ठरलं? कधी ठरलं? तायडीचे, उर्मिलाचे. कधी कधी ठरलं? मागच्याच आठवड्यात. यांनीच दिले की फोटो काढून. बघायला पण आले नाही, नुसत्या फोटोवर होकार आला. लागणाला यायचं नक्की. हो. काय करतात दाजी? MIDC वॉचमॅन. 15,000 रुपये महिना कमावते. काय फोटो काढले बाई, बघता क्षणी पसंत. येऊ का? पत्रिका वाटायच्यात, लागणाला यायचं. येऊ का? चला. तू जाणार वय लग्नाला? वय बाद झालं, उद्या विचारूनच टाकतो. अरे पण तिचं आहे का तुझ्यावर? मग रोज कशाला बघते माझ्याकडे? हा,
लग्नाला द्यायचं असं माहित असतं तर चांगलं एडिटच केलं नसतं. एकतर आधीच दात तुटकी, अजून तोडलं असतं, बुचरीच केली असती. माझाच गेम झाला. बॅटिंग करायच्या अगोदरच बोल्ड, पण आता नाही. उद्या अशी बॅटिंग करतो, डायरेक्ट सिक्सरच व्हायची म्हणली पाहिजे. अरे झालं का? कसा दिसतोय? एक नंबर. ऍटिट्यूड तर बघा. अरे गुडघ्या बस की. मशाला बसतो ते इकडे. हे मशाला मशाला वाट पाहून थकलो मी, कधी येणार तू सांग ना. काळजाची वाढली धडधड, भेटणार कधी तू सांग ना. ए सनी, अरे काय येडबीड लागलं का काय तुला? उर्मिला कुठे? उर्मी वय, अरे तिचं लगीन ठरलं नाही का? ह्या उन्हाने ती काळी पडेल ना, म्हणून मॅच म्हटलं तिला तू घरातच बस आता, मीच जाते म्हशी राखायला. आणि तू काय हे येड्यासारखं करतोयस? उन्हाने काळी पडेल. असं कुठं असतं का? आले का असं नाही. अरे काढ ते, लय लोड नको घेऊ. ही नाही तर दुसरी कोणतरी चांगली मिळेल. असं नसतंय, एक नाही मिळालं म्हणजे काहीच नाही मिळालं असं होत नाही. जे हाती आलं ते घ्यायचं, बाकी सोडून द्यायचं. लक्षात ठेव. पण लय वाईट झालं. राजा, माझं नाही झालं, तुझं व्हाय पाहिजे लागा. शब्द देतो, त्याच पुरुषी लग्न करणार मी. तीच तुमची वहिनी होणार फिक्स. अरे पण आपण त्याला एवढा फोन केलता तरी तो PSI बघायला गेलाय तिला. आता काय होतंय काय माहित. बसा बसा, बसून घ्या. बरं आता अगं तायडे, तू पण आली का? ये. तायडीला पण नाद आहे शेती करायचा. शाळा शिकत शिकत मला मदत करते शेतात ती. मला बी आधुनिक शेती शिकायची आहे. रानात काम करायलाही भारी वाटतं. चांगले चांगले, ये विषय महत्वाचाच आहे. हे बघा, आता असं आहे, मी गावात बऱ्याच जणांचं बघितलं, शेतीचा हवा तसा वापरच होत नाहीये. म्हणजे मोठी जमीन असणाऱ्यांना अडचण नाही, पण जमिनीचे तुकडे ज्यांच्याकडे आहेत, त्यांनी प्लॅनिंगनी शेती केली पाहिजे. आता असं झालंय की जमीन कमी आणि बांध जास्त झाले. बरोबर आहे ना? एकटा शेतकरी काय काय करणार? म्हणून आपण सगळे एकत्र येऊ, दुःख असलं तरी एकमेकांना साथ देऊ, आनंद झाला तर काय सोबत नाचू. काय अण्णा? अरे पण नक्की काय करायचं बाबा? सामूहिक शेती, कलेक्टिव्ह फार्मिंग. म्हणजे काय? आपण आपल्या गावकऱ्यांचा एक ग्रुप तयार करायचा. कसला? व्हॉट्सअपचा? ते बघ, अरे ग्रुप इथं जमलोय ना आपण, तसं ग्रुपनी काम करायचं. सगळ्यांनी एकत्र पीक घेऊन एकत्र माल विकायचा. आतापर्यंत कसं होतं, शेतकरीच कामगार, शेतकरीच सायंटिस्ट, तोच हवामानाचा अंदाज लावणार, तोच पिकांचा डॉक्टर होणार, तोच ट्रान्सपोर्ट, तोच मार्केटिंग, तोच विक्री, सगळं तोच करत होता. पण आता तसं नाही. आता शेतकरी फक्त माल पिकवणार आणि प्रत्येकाच्या हुशारीप्रमाणे इतर कामं वाटली जातील. तुम्हाला लग्न करायचंय ना नक्की? असं का विचारताय? नाही, काय नाही. काल एकाचा फोन आला होता, तुमचा बॉयफ्रेंड बोलतोय म्हणून. बॉयफ्रेंड? नाही, असं काय नाही माझं. गावातलाच असेल कुणीतरी, मी बघतो त्याच्याकडे. आता तुम्ही एवढं सुंदर आहेत म्हटल्यावर असं होणारच ना. खूप छान आहात तुम्ही. थँक्यू.
15 स्थळे आता पोलिसात असल्यावर चांगली स्थळे येतात, पोरीबारी असतात, वरनं त्यांच्या घरचे काय पण द्यायला तयार होतात. आता शहरात नोकरी म्हणल्यावर काय स्टेटस आहे तुम्हाला काही वेगळं सांगायची गरज नाही. पण एक सांगतो, तुम्ही सगळ्यात भारी आहात. एका पिकासाठी एवढं करायचं? अरे तोच पॉइंट आहे ना, एकट्याने सगळं काम करण्यापेक्षा सगळ्यांनी मिळून जर सगळी कामं केली तर जास्त इफिशियंट नाही का? अरे पण राजा, सगळ्यांचा हिसाब बरोबर मिळणार का? पैशापाशीच अरे पण एखाद्याचं कमी आलं, एखाद्याचं जास्त झालं तर ही हिसक कोणी घालायचं? अहो मग तेच सांगतोय, सगळ्यांचं सोबत विकलं तर फायदाच होईल ना तेवढा. काही पटाना येत आयडे चल का आपली काही सांगते शेती होती. थांबा की सगळ्यांची पिके एकत्र करून विकली ना. अरे ऐक, अरे सोड, हे अडाणी आहेत, त्यांच्या समोर कुठं बोलतो तू? हा, त्यापेक्षा आपण आपली शेती भारी करू, ग परत येतील आपल्याकडे नंतर सगळे. माझी एकट्याची शेती भारी करायला इथे आलेलो नाही, अख्ख्या गावाची शेती भारी करायची. कर यांना घेऊन, बँकेचं लेटर आलंय. अरे या पॉली हाऊसच्या लफड्यात तुझी 5 एकर शेती अडकली, तसं फेडणार कर्ज? जमीन विकणार का काय तुझी? या मातीतूनच सोनं पिकवून दाखवणार मी. यंदा टोमॅटो जोरात जाणार आहे आपला. केला एका झटक्यात फेडतो लोन. सुकन्याच्या घरच्यांनाही दाखवून देतो शेतकरी किती कमवतो ते. होकार आलाच म्हणून समजा. या नमस्कार. नमस्कार. महादेवाला पोरगी पसंत नाही, त्याच्या शब्दाबाहेर आम्ही कुणी बी नाही. पण एकदा पोरीला विचारा आणि आम्हाला कळवा. हा कळवतो, येतो आम्ही. हो बस झालं, चला आता. या नमस्ते. दादा हा आता काय करायचं? बघ ना, काय पोरीचं नशीब या दोघांकडनं हो करायलाय. आता कुणाला हो म्हणायचं, शेतकरी का नोकरदार? नोकरदार. पण एकदा सुकन्याला विचारायचं का? नोकरदारच. एक नंबर जेवण झालं. आला का? अक्षता चुकल्या राव पण आपल्या. तसं या आपण थोडी अक्षता टाकायला आलो, जेवायला तर आलतो. सनीसाठी वाईट वाटतं मला. तू जेवला ना पोटभर? अरे जेवलो, आणि तसंही सनी आला नसता. लवरच्या लग्नात कोण येते मग? ए सनी, असं पण एक फोटो काढ की आमचा. ओके. तुम्हाला माहितीये लय भारी फोटो काढतो हा. तुम्हाला जो फोटो पाठवला होता ना मी, तो यानेच काढलेला होता. या या काका काकी, तुम्ही पण फोटो काढा. का रे सनी? तू तर येणार नव्हता ना. पण काय करणार, आर करावं लागतं पोटासाठी. पण आयुष्यात एक कळले, पोरगी हसली म्हणजे फसली ना, नाहीतर कधी आपली ठसली कळत पण नाही. अरे तू खचू नको का, उलटी तर कुरवले आले असतील त्यातलीच पटवूया एखादी. मी खचल का लागायत का लवकर, तो बघ पटवली पण कसं दिसतंय पिलू. हे बघ, लाल लाल पागोटी गुलाबी शाला, एक नंबरला का? एक नंबरला का? अरे नाना मी घेऊन आलो. नवरदे काय मग, हा ठरलं का? हा ठरल्यातच जमाय. म्हणजे आपल्याला ती पार्टी आवडली, त्यांना पण आपण आवडलोच. हा वा वा वा. मग हे असं पसंत करायच्या आधी भेटला कितीदा? काय आता बघायच्या कार्यक्रमाला गेलो तेवढं भेटलो एकदाच. हा म्हणजे न भेटता बोलता लग्न ठरलं, पण म्हणजे एकमेकांना समजून नाही घेतलं. आता नाही ना गावावर कुठं आलंय असलं, पहिल्या झटक्यात बेडवर. तिकडे शाळा भारी असते, लग्नाच्या आधीच भेटतात. मग त्यांचं बरोबर आहे ना, लग्न अशी नाही ठरत भेटलं बघितलं आणि उरकलं. ती शहरातली पोरं लग्नाच्या आधी एकमेकांना भेटतात, समजून घेतात. आणि मग ते शहरातल्या पुरींच, गावातल्या पुरींच काय आहे तवा? का गावातल्या पोरींना काय मन नसतं? विचार नाही करता येत त्यांना, काही अडेबिडे असतात.
तसं नाही ना पण त्यांचं कोण ऐकतंय आपण म्हणाल तसं. अच्छा, म्हणजे त्यांनी फक्त तुमची पोरं वाढवायची का? तुझ्यासाठी चुलीवर भाकरी थापायच्या, तुझ्यासाठी रानावनात फिरायचं, तुझा संसार चालवायला, हं? आणि एवढं सगळं करून तुम्ही काय करता रे तिच्यासाठी? काय करायचंय तेव्हा? बाईचं कामच आहे ते. म्हणून तुझं लग्न जमाना. अरे पोरीला भेटा, तिच्याशी बोला, तिचं मन समजून घ्यायचा प्रयत्न करा ना. असं भेटल्या बोलल्याने काय होतं माहितीये का? परकेपणा आपसुकच दूर होतो आणि मग कळत न कळत अरेंज मॅरेजच्या आधीच थोडस लव निर्माण होतं ना. बाईचं मन लोण्याहून मऊ असतं बाळा. लांबून अगं तिकडं सांगितलं ना तुम्हाला मला शिवायचं नाही म्हणून. हा ओ जरा घ्या ना यांना. घ्या काय घ्या? हा लाण्यात क्या त्या तुझ्या पुरी घे तूच. माझ्या एकटीच्या आहेत का पुरी? नाही तर काय, बाहेर गावभर सगळ्यांचे हसून खेळून बोलते, घरातच बायका पुरींची दड बोलायला काय होतं? आम्ही आपलं सगळं घरदार गाव सोडून ज्या माणसाच्या भरवशावर इथे यायचं आणि एवढं होतं तर आधी सांगायचं ना पोरी झाल्या तर मी नीट बोलणारच नाही म्हणून. तेव्हाच केलं नसतं मी. ए सरक जा तिकडे खेळ. या हिला इथं उरावर 2-2 पुरी घालून ठेवल्यात, स्वतः सारख्या निबळ टाकूला ती जन्माला घातल्यात. इथं वंश थांबवला आमचा. दाद्या काय रे? अरे कसं वागतो तू? उगाच का बोलतो तिला सारखा? मग हे तिला कळत नाही का? अरे दाद्या ती दिवसभर घरचं बघती, रानातलं पण बघती, आणि आपण म्हणजे नुसतंच हक्क गाजवतोय. हे कर ते कर, हे आण ते आण. अरे नवरा पोरं बाळांन सासू सासरे सोडून आयुष्य नाही तिला. शहरातल्या पोरी दाद्या हक्कानं मागून घेतायत पाहिजे ते. जातायत फिरायला, शॉपिंगला, पिक्चरला जातायत. आणि आपल्या बायका वर्षाला एक साडीच्या वर काही मागतात खरं आपल्याकडे? हे रिचार्ज नसलेल्या टीव्हीवर लागतोय तो कार्यक्रम बघत बसतात, काही बोलत नाही तोंडानी. अरे घरातलं तेल संपलं तरी किटली उपडी करू करू 2 थेंब त्याला तितकीच चांगली भाजी करून खाऊ घालते का नाही? जास्त झाली तर उरवून सकाळी स्वतः शिळी भाकरी खाल्ली, पण तुझ्या ताटात चुलीवरच ताचच घातलंय कायम. अरे तुझे पाय दुखले तर हळद लावून दाबून देते ना, न सांगता. सांगावं लागतं का तिला कधी काही? पण तिच्या दुखण्याबद्दल बोलती का काही? गपगिळतीन झोपती. शेतकऱ्याची बायको आहे ती. लढायला जगायला आपल्यापेक्षा खंबीर आहे. बोलू नाही पण शेतकरी आत्महत्या करतो, त्याची बायको नाही करत कधी. लढत राहती पोराबाळांसाठी आणि घरासाठी. पैशाचं नाहीतरी प्रेमाचं सुख तरी देऊ की तिला. एवढं करते ना आपल्यासाठी. अरे मग मी काय करू? एवढं खायला घालते तिला मायनं, एक घास बसवून भरवू शकतो. 2 शब्द प्रेमानं बोलू तर शकतो तिच्याशी दाद्या. दुसरं काही नको दाद्या. प्रेम देऊ, आदर देऊ, झालं. एकदम बरोबर बोलला का तू? नाना म्हणतात ते बरोबर आहे रे गण्या. लग्नाआधी भेटलं बोला पाहिजे, समजून घेतलं पाहिजे पोरीला. हे गृहीत धरण्यात काही अर्थ नाही. आता ठरलं शहरात लग्न आधी करतात ते सगळं आपण करायचं. आणि पहिली स्टेप मोबाईल. नवीन वाटतोय ना 10,000चा? बॉक्स मध्ये टाक म्हणजे वाटेल. ही घे. ह्याच कॉलेजला आहेत ना वहिनी? बायोडेटा होतं तेच लिहिलंय. कळलंच आता. असाइनमेंटचं काय? हा बघू आता काय करायचं ते बघ. ओ वहिनी, आओ इकडे. ओ सुकन्या. ओ भाऊजी, कुठे उतवळ होतं एवढे? वहिनी कोण आहे? चल 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 पटकन. ओ सुकन्या, कशाला आला इथं? गिफ्ट द्यायला मोबाईल. कशाला? म्हणजे आपलं आहे ना त्यामुळे. स्वतः नकार दिलाय ना, तर ठरलंय म्हणून तोंडवर करून सांगताय मला. नकार कधी? तू नकार दिला? हिला नकार दिला? सॉरी अरे नाही, मी होकारच दिलाय.
मी थांबा की चिडू नका ना अशी. हे घ्या गिफ्ट. फोनवर बोलू आपण. ठीक आहे म्हणतात तर घे फोन. एवढं काय तर. घ्या की वहिनी. सुकन्या तुम्ही देताल का? अयो पाहुणं तुम्ही काय नशीब म्हणायचं का काय आमचं. अहो पोलीस पाहुणं आलेत. या की लवकर पाणी आणते. हा आलो आलो. नमस्कार मामा. नमस्कार नमस्कार. हो दाजी, हे घ्या तुमच्यासाठी गिफ्ट आणलंय. शाळेचं दप्तर आहे, रोज शाळेत घेऊन जायचं. बसा बसा ना. मामी हे घ्या. मला कशाला. माहिती आहे तुमची कंबर दुखते म्हणून पट्टा घेऊन आलोय. हे घ्या. पाणी. हो हा बसा. वरनासे गिफ्ट येत असतात. हा घरात महिन्याभराला बक्कळ पैसे येतात. चांगलंय की. आज इकडे कसे काय. बाजूच्या गावात केस होती, बर म्हणलं जात आता तुमची गाठ घेऊ. सुकन्या कुठे आहे? कॉलेजला गेली. येईल की आता. आता कॉलेज कशाला करायचं? मी असताना काय गरज आहे का? आणि तुम्हाला पण काय गरज लागली तर मी आहेच की. काय दाजी? तुमचं बरोबर आहे, पण काय नोकरी करायची इच्छा आहे तिची. शिकवायची आवड आहे ना तिला. आता नोकरीची धावपळ कशाला? मस्त पुण्यात राहायचं. एमपीएससीच्या अभ्यासासाठी मी पुण्यात होतो. 10 जण एकत्र राहत होतो आम्ही. मी एकटा पास झालो, बाकी सगळे अजून अभ्यास करतायत. नाही म्हणजे तुम्ही पोलीस झालाय म्हणजे हुशार असणारच की नाही का. अगं काय बोलते आता. फक्त पोलीस नाही, पीएसआय झालो मी. पण तुम्ही एक बरं केलं, ते शेतकऱ्याचं स्थळ डोक्यातून काढून टाकलं. अहो लोक जशी दिवाळी दसऱ्याची वाट बघत असतात तसे बिचारे शेतकरी कर्जमाफीची वाट बघतात. हो खरं आहे तुमचं. वय ते पण आहेच. अहो मला पण 5 स्थळं आली होती नोकरी करणाऱ्या मुलींची. मी नाही म्हणलं शब्द दिलाय मी. तो शब्द मोडायचा नाही. असं कसं मोडायचा? आम्ही पण तेच म्हणलो. किती चांगले आहे तुम्ही. मी काय म्हणते, माझ्या भावाला म्हणजे सुकन्याच्या मामाला एक माणूस जमिनीच्या वादातनं लय त्रास देतो. तुम्ही बघताल का जरा. आता त्यांना कशाला सांगतेय. मग कुणाला सांगायचं. मामी बरोबर म्हणतात. मग कुणाला सांगणार? आता आपण पाहुणे झालोय का नाही? आता तुमचे प्रॉब्लेम ते आमचे प्रॉब्लेम. अहो पण आता तुमचं आमचं काय नाही, फक्त आपलं. मामी तुम्ही त्यांना सांगा मला फोन करायला, मी बघून घेतो. वय बरं येऊ? अहो पण चहा टाकी. हो हो चहा घेऊन जा की. नाही नको, थोडा ते केसचं पण बघायचं आणि पुढे बी जायचंय मला. येऊ? हा या. चला चला सोडतो तुम्हाला. सॅक दिली. हे काल ते असे चालते भेटायला. किती चांगलेत ना. खोटं का सांगितलं मला? पाटील पाहुण्याने नकार दिला म्हणून. तुला कोणी सांगितलं ग? मला खोटं का सांगितलं? आता काय झालं? कशाला पाहिजे शेतकरी. नोकरदारच पाहिजे. नोकरदार परवडणार आहे आपल्याला आबा? शेती विकून करत असते तर करू नका. बिगर हुंड्याचं साधच लग्न करा माझं. अगं एकदाच असतंय लग्न. करायचा खर्च. आणि भावकीत काय म्हणतील आपल्याला? तोंडात शेण घालतील आपल्या. सांगितलं. पैसे असते तर केलंच असतं ना. लोकांसमोर हात पसरून करायची काय गरज आहे? आबा आधीच 2 बहिणींचा डोंगर आहे तुमच्यावर. अजून माझा नको. तुला काय करायचंय ते फेडू आम्ही. म्हणून काय शेतकऱ्याशी लग्न करते का? अगं शेतीचं काय खरं आहे का? 20 एकर शेती असून काय बी उपयोग नाही. त्या परी 30,000ची नोकरी कधी बी भारी. नीट केली तर पैसे मिळतात शेतीतनं. तुम्ही शेतकरीच आहे ना आबा? अगं शेतकरीच आहे म्हणून सांगतो. शेतकऱ्याच्या घरात जाऊ नको बाई. अगं तुला स्थळ येत आहेत म्हणून म्हणतोय. आम्हाला पर्याय असता ना तर शेतकरी केलाच नसता. जसा काय तालेवरच भेटणार होता तुला. पण हिला भेटतोय ना. ढेकळा फोडण्यात जन्म गेला माझा. तुझ्या नशिबी नको ग बाई हे. माझा जन्म शेतकऱ्याच्याच घरात झालाय ना. काय कमी पडू दिलंय तुम्ही मला? अगं तसं नाही. एवढे संस्कार गेलेत, शिक्षण देताय, खुश आहे ना मी. हे बस सुकन्या, मी अजून कुणाला होकार दिलेला नाही. त्यांचं चांगलं उत्पन्न झालं का बघू. चलतो मी. ग बस. आओ
हो काय चाललंय? काय दिसना का तुला? शेंगा उपटायला लागलो, या हात लाव जरा. हात लाव काय हात लाव? माझं एवढं जमलेलं उपटलं तेवढं पुरेसं नाही का? फसवलं भाऊ तुम्ही मला. शेवटी आईच ऐकलं. का ते सुकन्याला नाही सांगितलं? नाही सांगितलं होय. बरं चल. ए नाही काय सांगितलं? तिच्या बापाला मिठ्या मारू मारू सांगितलं आवडली पोरगी म्हणून. आता काय त्या पोरीला सांगायचं होतं का जाऊन? मग ती का नाही म्हणती मला? आम्हाला काय माहिती ती? तुम्ही ते काम टाका खाली. टाका बरं. तुम्ही काय सांगितलं तिच्या बापाला मला नेमकं सांगा. अरे मी होतो सोबत. यांनी होच सांगितलं होतं. आता दुसरं कोणी काय जाऊन सांगितलं असेल तर आम्हाला काय माहित बाबा. मला वाटतंय वहिनींच्या घरच्यांनी झोलक्या होय. हा ए गुळ लागलाय का त्या स्थळाला? जाऊ दे ना, दुसरं बघूया ना. दुसरं बिसरं नाही बघायचो मी. हे तू काय शूटिंग काढती का? घे खाली. मी डायरेक्ट फोन करणार आहे तिला. ओ भाऊजी, आता फोन बिन कशाला करत बसताय? उगा परत गैरसमज होतील. प्रत्यक्षात जाऊन बोला तिच्याशी. हा हिच ऐक. बरोबर आहे. उद्या काहीतरी लय भारी आयडिया करू. माझ्या चुरावर बसलेत. काय वस 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 करायला लागलं पोरग नुसतं? कामाला तर काही येईना. तुमच्यावरच गेले. ऐ शेंगा थोडा. आय लव्ह यू लॉट सुकू. यू आर ए माय ड्रीम. युअर स्माइल माय लाईफ. यु नो. इंग्लिश कशाला धाडतो? मराठीत बोल की. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे सुकन्या. मला तू नाही ना, दमच नाही ना त्यात. आय लव्ह यू मध्ये असा फील येतो रे. नाही रे, असं एकदम मनात आलं ना मग गावरान मराठीच बघ कसं भारी वाटतंय. पॉइंट आहे. आता मी ऍटिट्यूडनीच डोळ्यात बघून बोलतो ना, हाच म्हटली पाहिजे. नाही का डोळ्यात डोळे घालून. माझ्या जीवनातला रंग भरलेला तू हे. पण लग्न ठरवायला कोण प्रपोज करत? येडायला का तू? येडे तुम्ही आहे शेठ. पाटावरचं पाणी नकोच ना आपल्याला, त्या झपक्यात वाहून जात. ठिबक पाहिजे, हळूहळू मुरत राहत मनात. खोले खोले खोले. आणि हे बा आली. कुठे सुकन्या? कुठे? ती नाही आली आज कॉलेजला. उद्या येईल का? काय माहित नाही. म्हणजे तिच्या घरच्यांनी सांगितले की आता कॉलेजला जायची काही गरजच नाही ना, घरीच थांबा. नाही म्हणजे आता लग्न ठरलंय ना. म्हणजे कसं आहे, लग्न झाल्यावर नवरा, घर, सासू सासरे ह्यांच्यातच सगळा वेळ जातो ना. आणि वर्षभरात पळला हल्लाच की मग काय घरीच बसायचे पोराला बघत. मग नोकरीचं कसं होणार ना. मग पोरींचं आयुष्य असंच असतं. म्हणजे पोरं बाळ नाही. आणि दाजीने पण सांगितलं नोकरी करायची काही गरजच नाही ना. कोण दाजी? तुम्हाला माहित नाही? अहो ते पोलीस पाहुणं ठरतंय त्यांचं बहुतेक. तुमच्याशी जरा बोलायचंय. बोला की. मोबाईल नंबर देता का? ओ आय एम एंगेज बर का? ओ आय एम लग्न झालेलं बरं का. आणि मला तर पोरग पण आहे. सुकन्या वहिनींचा मोबाईल नंबर द्या. हॅलो. तू कहे तो सूरज चांद दिला दू. ए हुस्न की मलिका, तेरे लिए नया ताजमहल बना दू. हा नाही दिवस ताजमहल तुझ्या डोक्यात घातला ना आता बघ. काय झालं रे? शाहजहान काय झालं? ताजमहल नको तिथं घुसला असता. कोण बोलताय? अहो ऐका ना, मी बोलतोय. मी राजवर्धन पाटील नाही का तुम्हाला बघायला आलतो. सॉरी सॉरी सॉरी. तुम्ही होय? हे कसले डायलॉग मारताय तुम्ही? अहो मी तुमच्या गावात तुम्हाला भेटायला आलोय. नाही 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 नाही. असं कसं? कोणी बघितलं तर काय म्हणतील? जाओ जाओ परत जाओ तुम्ही. ओके ओके. भेटल्याशिवाय जाणार नाही. ओके कसं? तुम्हाला भेटल्याशिवाय मी जाणार नाही. अहो इथं घरातनं बाहेर पडता येत नाही. रानात जाते मी फक्त. पण मग मी काय करू? मी तुम्हाला भेटल्याशिवाय बाहेर जात नसतो परत इथनं. आणि नाहीतर तुमच्या घरी येईल आणि सांगेल तुम्हीच मला बोलवलं म्हणून. नको 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 नको. येते.
परसाला काय जागा निवडली, दुसरी जागा नाही मिळाली का रे? अरे घरच्यांना काय सांगून बाहेर पडणार, कुठं चालले म्हणून. परसाकडला जाते म्हणून एकटं तरी बाहेर पडता येतं. पण कसं वाटतं ना ती, तुमच्या पहिल्या भेटीला तो गुलाब घेऊन आलाय आणि वहिनी सांडाचा टरमळा घेऊन येणार. गप्रे. वहिनी ती नाहीये, मार खाल्ला होतोय तू येडे आहे. तिचे आता ही कोण आली? तिचे ए नाही बाबा, तिचे नाही रे. ते बघ हात दाखवतीये. चल दे इकडे पटकन. ऑल द बेस्ट, ऑल द बेस्ट. आणि मराठीत सगळं. इथे कशाला बोलवलंय? मला जरा बोलायचंय. काय बोलायचंय? हेच म्हणजे नाही, घरच्यांमुळे जरा गैरसमज झालता, पण माझ्याकडनं तर आहे. सुकन्या किती छान नाव आहे आणि दिसणं पण. तू आल्यावर आहे ना, असं भर उन्हात गार झाडाची सावली मिळण्यासारखं वाटतं. आजवर कुणाच बद्दल वाटलं नव्हतं तेवढं स्पेशल मला वाटतं तुझ्याबद्दल. स्वप्नातल्या परिसरखी असतो माझ्या, जे आल्यावर आयुष्य स्वर्गासारखं सुंदर होऊन जात. लग्न करायचं का आपण? मी तुला काहीच कमी पडू देणार नाही. किती पैसा, मोठमोठ्या गोष्टी तुला देऊ शकेन मला माहित नाही, पण भरपूर सुख आणि प्रेम नक्की देईल मी तुला. काहीही अडचण येऊ दे, तुझी साथ कधीच सोडणार नाही. शब्द आहे आपला. थँक्यू. वेलकम. थँक्यू. आणि टॉयलेट आहे हा आपल्या घरात. मग असं बाहेर कधीच जायला लागणार नाही तुला. हे काय नाही, खास तू यासाठी. काय करते तू? पाहुणं तुम्ही? आत्या, ते बघा कोण आलं. कोण? ते बघा. अगं बाई, हा? कशाला आलं? अरे ते पाहुणे आले. ए, बंद कर. ओ पोराला आवरा की तुमच्या. कसले संस्कार केलेत पोरावर? काय केलं त्यानं? माझ्या पोरावर जायचं नाही. काय केलंय त्यांनी? हो बोला की तुम्ही. अहो चोरून भेटतो आमच्या पोरीला. असं तळ्यावर येऊन कुठं भेटतोय? आणि तुमची पोरगीच बोलवत असेल तर? हा, तिनेच बोलवलं असेल म्हणून आला असेल. हो आमची पोरगी नाही अशी. हा. तुमचाच पोरगा येतोय आमच्या गावात. बरं झालं बाई आम्ही नाही म्हणलो ते. असला जावाई नकोच आहे आम्हाला. आम्हाला पण असली सून नको, चुरचुरू बोलणारी. तुम्ही काय कमी चुरचुर बोलता होय? मी हूच देत नसते लग्न. आम्ही बरे होऊ देतोय. आम्हाला नकोच आहे असा पोरगा. आम्हाला पण नकोय अशी सून. आमच्या पोराच्या मागे ना 100 पोरी लागल्या. म्हणूनच आमच्या पोरीच्या मागे लागलाय. नाही पण काय बोलायला लागली? नाही, आम्हाला करायचंच नाही लग्न. तुम्हाला पण लग्न नाही करायचं आणि ह्यांना पण लग्न नाही करायचं, तर मग भांडताय कशाला? तुम्हाला लग्न नाही करायचं बाई? नाही, आम्हाला पण नाही करायचं लग्न. अगं काय काय ऐकतच मोडलं लग्न. मोडलं गुळ खाऊन जा. खुश ए, झाले गुळ आण. मी काय बोलले त्याचा मनात राग धरू नका बरं. आणा बाई माझ्या काय लग्न? आई शपथ. कुठे? दादी आधी इकडे. देव माणूस आहे तुम्ही. खरं तुमच्याच हातातलं तुम्हाला देतो. आम्हाला वाटलं का आपण उसात टाकता काय आता. काय गोड वा तुम्ही. भाऊ, अहो याला माहितीये का इथं काय घडलंय ते? काय घडले? अहो भाऊजी, तुमचं लग्न मोडलं म्हणून गुळ खातायत सगळे. भाऊ तुम्ही पण?
अरे काय बोलायच्या तोंडात गुळ कोंबलास तुला साडवणी कमी खरीदार आहे जरा लसाड्यावानी नाही प्रेमाचा विषय. ओ ऐका ना, हात जोडतो पण एवढं चांगलं जुळलेलं नातं नका ना मोडू. आपला टोमॅटो आहे ना, त्याला जर का चांगला भाव मिळाला ना तर नोकरीच्या 5 पट पैसे मिळतील. मग ते एका अर्धी नोकरीसारखंच झालं की आपल्या पॉली हाऊसचं पण उत्पादन होईल एका महिन्यात. शेती पण आपण पारंपरिक पद्धतीनं करीतच नाही, आर्थिकदृष्ट्या लाभदायक शेती करतो आपण. त्या टोमॅटोचं उत्पादन म्हणजे 3 महिने थांबा, सगळं चित्र बदलून जाईल. पण पाऊस कमी झाला तर तर नदीतनं पाईपलाईन आहे ना आपल्याकडे, ते नाही तर 2 विहिरी आहेत, पाण्याची काहीच टंचाई नाही. आणि ओला दुष्काळ पडला तर, गारपीट झाली तर? बाहेरच्या शेतीचं होईल थोडं नुकसान, पण पॉली हाऊस आहे ना, ते त्यासाठीच बांधले. अरे लोड शेडिंगचं कसं करणार तू? हा बरं बाकी सगळं जाऊ दे, पण पिकावरच रोग पडला तर? मामा सगळं जरी आपल्या विरोधात गेलं ना, कमीत कमी माल निघाला तरी आपण फायद्यातच आहे. एवढं प्लॅनिंग आहे आपलं. बरं चल, जर तर करून अडचणीवर मात करून तू उत्पादन काढलंस, पण शेतमालाला भाव मिळेल याची गॅरंटी काय? हा सांग की. या प्रश्नाचं उत्तर जेव्हा शेतकऱ्याकडे असेल ना, तेव्हा अभिमानानं माझी पोरगी मी शेतकऱ्याला देईल. पण शेतात उत्पन्न किती मिळणार ते माहित नाही, हातात किती पडणार ते माहित नाही. पण नोकरीवाला महिन्याच्या महिन्याला तेवढाच पगार घेऊन घरी येणार. प्रेम असेल बरं का तुमचं, पण प्रेमानं पोट भरत नाही रे. येतो, चल. जाऊन दे तिकडच. इथं शेतकरी शेतकऱ्याची इज्जत ठेवीत नाही, बाकी दुनिया काय ठेवीन. काय सुरू कर. चला हे काम सुरू करा. बाजार उतरले जातात. परवा 40 रुपये किलो होता भाव, 1000 रुपये कॅरेट. आज 25-30 तरी गेला पाहिजे. ओ शेट, एवढ्या कमी नाही असतं कुठं? काय येड आहेत का आम्ही? लुटता का आम्हाला? अरे परराज्यातली आवक बी वाढली आले, त्यात सरकारने निर्यात बंदी केली आहे. काय करणार आम्ही मग? काय नाही या नाही जाणार. ए सुड्या घेते. अरे चाल तू वर. पिका बघायला काय करतो? तेव्हा तू सगळे काय किती म्हणताय? मार्केट अख्खा डाऊन आहे. 2 रुपये किलोने मानते ते. आता काय करणार? बघत काय आवक एवढी वाढली, काय करणार आम्ही? बाजार उतरले. सुड्या आवाज टाकतोय कशाला? काय करू दादा? अरे आज काय टोमॅटोचे 1000 रुपये द्यायचे रे फक्त. परत घरी घेऊन जायचं म्हणलं तरी 3000 रुपये लागतं का अप्पोला? कुठून आणू? ए यार काय लाज वाटते का नाही तुम्हाला? काय चेष्टा चालवली काय शेतकऱ्याची? लहान लेकरासारखं सांभाळलंय, जीव लावलाय त्याला. 2 आणि 5 रुपये म्हणता होय रे? पॉली हाऊसचं कसं फेडायचं हे लोन? काय करायचं? 2 आणि 5 रुपये म्हणताय तरी. ए ऐका आईला हे करोडोंनी नोटा कमावणार आणि आपल्या खिशात चिल्लर टाकणार नाही चालणार. आता हिथंच आंदोलन करायचं काय? आणि जोवर टमाट्याला 20 रुपये भाव मिळत नाही तोवर कुणीच आपला माल द्यायचा नाही. नाही द्यायचा. जय जवान, जय जवान, जय किसान. शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव मिळालाच पाहिजे. जय जवान, जय किसान, जय जवान, जय किसान, काय मागवा? काय लाजा वाटतात का मागवा म्हणायला? शेतकऱ्याच्या जीवावर सगळे कमवायला लागले. खतावाले, बियाणावाले, व्यापारी, टेम्पोवाले, रस्त्यावर भाजी विकणारे सगळे लुटायला लागले शेतकऱ्याला. शेतकरीच त्यामुळे उपाशी मारायला ती दिसा ना तुम्हाला. काय भाव म्हणावा लागला तो? 2 रुपये आणि 5 रुपये? शेतकरी स्वतः जो माल बनवितो त्याचाच हमी भाव त्याला ठरविता येत नाही. लाजा वाटत नाही होय तुम्हाला? शेतकऱ्याच्या ऊसाचा भाव कारखाना ठरविणार, कपाशीचा भाव कंपनी ठरविणार, फळ भाज्याचा भाव हे व्यापारी ठरविणार. आणि शेतकऱ्यांनी काय मरायचं का फक्त? शेतकरी कमवायला लागल्यावर लगेच खुपतो तुमच्या डोळ्यात. आमचा खर्च निघाला नको का? आम्ही काय चिल्लर टाकायचे का खिशात? कृषी प्रधान देश 2 आणि 5 रुपयाने घेताय टमाटे. कृषी प्रधान देश. ज्या देशात दिवसाला 10 शेतकरी आत्महत्या करतात तो कृषी प्रधान देश का?
उपासमारीनं मरतोय शेतकरी. जो पिकवतोय तो सगळ्यात कमी कमवतोय. मध्ये शेतकरी राजा. एक चांगली गोष्ट नाही आपल्या देशात शेतकऱ्यासाठी. कितीतरी सरकारी योजना आहेत, लाभ घेताय तुम्ही सरकारी योजनांचा. नका तोंड उघडायला लावू. शेतकऱ्यापर्यंत पोहोचतात का योजना तुमच्या? आवळा देऊन कोहळा काढणाऱ्या योजना आहेत. ज्या दिवशी महाराष्ट्रात एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही ना, त्या दिवशी म्हणा हे शेतकऱ्याचं सरकार आहे. कामकाज नीटपणे चालू द्या, नाहीतर गुन्हे दाखल करायला लागतील. गुन्हा दाखल करा तुम्ही. शेतकरी असणं गुन्हा असेल तर रोज गुन्हा करेल मी. रोज मातीसाठी मरेल. आता हे असं ऐकणार नाहीत. घ्या यांना बाजूला घ्या. जय जवान जय जवान आगे वा. जय जवान आगे वा. जय जवान आगे वा. चला चला जय जवान आगे वा. जय जवान आगे वा. काय करतोय? अरे काय करतोय? पाडलं का टोमॅटो? अरे जीव लावून पिकवलंय. बघितलं का किती नुकसान झालं. आता हे झाडालाच ठेवले तर जळून जातील आणि तोडायचे म्हणले तर परत कामगारांना पैसे द्यायला लागतील. परत बाजारपेठेत पोचवायचा खर्च आहे, वाहतुकीचा खर्च आहे. आणि एवढं सगळं करून शेतकऱ्याच्या हातात राहतं काय? 5-6 वर्षातनं कधीतरी एकदा पीक पाणी चांगलं झालं तर मोबदला चांगला मिळतोय. आता शेतकरी म्हणल्यानंतर संकट हे येणारच, पण अशा वेळेला धीर नाही सोडायचा, खंबीर व्हायचं. मी लई नशीबवान आहे की मला हिच्यासारखी बायको मिळाली. मी हिच्याशी कसाही वागलो तरी संकटात माझी कधीच साथ सोडत नाही. त्यामुळे त्रास कमी होतो. माणूस खचत नाही, लढतो, कष्ट करतो आणि एकमेकांच्या सोबतीनं ती पण वेळ निघून जाते. खरंय मंडळी, मी आज नाही म्हणणार लाईक करा, शेअर करा. फक्त कठीण काळात तुमच्या जोडीदाराची साथ कधीच सोडू. वाईट दिवस जातात अहो, चांगले दिवस येतात. रडतोयस काय? हा अगं मग काय करू? असे प्रसंग येतात आयुष्यात. रडायचं नसतं, डगमगायचं नसतं. बघ तुझ्या बापाकडे बघ, किती संकटांना सामोरं गेले पण डगमगले नाही कधी. सगळी संकट ना एकट्याने झेलली आहेत बघ. घराला भरक पण लागू दिली नाही. गप्पस सगळं नीट होईल. तू रानातल्या मातीला आय म्हणतोस ना, मग ती काळी आई तुला नाराज नाही करायची. नाही करायची तुला नाराज. र तू आहेस की नाराज माझ्यावर? नाही र, मी नाही नाराज. आई आहे ना तुझी. आई कधी नाराज होते होय? नाहीये मी नाराज. तुला ती पोरगी आवडते ना, आपण करू तिच्याशीच लग्न तुझं. पाहिजे तर तिच्या आई बापांसमोर पदर पसरीन मी.
पण तिचं लग्न तुझ्याशीच करून देईन मी आहे पाठीशी तुझ्या, राहू नको. शेती सोडू का मग? शेती पायी तू नको जायला हातातून. बघीन एखादी चांगली नोकरी. तुमच्याशी कशाला लग्न करू मग? नोकरदाराशीच करते ना. तुम्ही एवढा शेतीचा अभ्यास केलाय, प्रामाणिकपणे प्रयत्न करताय त्याच्यात, तेच तर आवडलं होतं मला. सगळ्यांपेक्षा वेगळे आहात तुम्ही, राजवर्धनराव. माहिती तुम्हाला, अभ्यास आहे तुमचा. शिकवा की गावातल्या लोकांना, गाईड करा त्यांना. एकदा त्यांचा विश्वास बसला ना तुमच्यावर की मग कशी साथ करतील तुमची बघा. करा तुम्ही, हाय मी सोबत. सुकन्या, तुझं ठरलंय ना त्या पोलीसवाल्यावर? अगं मग कशाला आशा दाखवते आणला? माझ्याशी नाही झालं तरी यांची प्रगती बघून माझ्यापेक्षा भारी पोरगी मिळेल यांना. जोरदार करणार बघ हे शेती. हे बघ, अरे ही इडी काय बघता येतात? काय रे, चल बर. राजा, अरे लय नुकसान झालंय सगळ्यांचं. परतीच्या पावसात फक्त तुझंच पीक टिकलं. आमचं तर सगळंच गेलंय. या पिकाची नुकसान भरपाई कधी मिळायची आणि कवा मिळायची माझा तर अजिबात भरवसा नाही बघ. बँकेच्या नोटीस तर आता घरी आल्या, त्या कवार फिटायचं हे कर्ज. अरे तू शिकलेला आहे, तू सांग तसं आम्ही सगळे जण करू. आता तुझ्यासारखं नीट प्लॅनिंगनेच केलं पाहिजे सगळं. आधीच ऐकायला पाहिजे होतं तुझं. हे बघ राजा, आता तूच मार्ग दाखव. तर आपण सगळ्यांनी शोधायचा आहे मार्ग. सगळ्यात महत्वाचं, एका एकराची 5 एकर करायची. आता 1 एकराची 5 एकर कशी करायची? लोक 5 एकरात 1 पीक लावतात, आपण 1 एकरात 5 पिकं लावायची. परदेशी भाज्या, गावरान भाज्या, पालेभाज्या, वेलवर्गीय पिकं आणि शेतीच्या भोवताली फळभाज्या. टोमॅटोला भाव नाही आला, काकडीला येईल. काकडीला नाही आला, भोपळ्याला येईल. भोपळ्याला नाही आला, मिरची. अरे कशाला तरी भाव येईल का नाही? बरोबर आहे. आपण सगळ्यांनी एकत्र मिळून पिकवायचं आणि एकत्र विकायचं. सरकारी योजना लय येत आपल्या बाजूनी, 90% आपल्याला माहित पण नाही दुर्दैवाने. काय दादा? मग काय, ते आपण एकत्र समजून घ्यायच्या आहेत आणि एकत्र अंमलात आणायच्या आहेत प्लॅनिंग न. आणि तसं हे आमदार सरपंच यांच्या मागे झेंडे घेऊन फिरताच की. आता जरा फायली घेऊन फिरायची सवय ठेवा. काय दिने? आणि ते आपापसातले वाद आहेत ना भाऊबंदकीचे, ते मिटवा आधी. काय शेतकरी कुणावर अवलंबून नाही पाहिजे, तो स्वावलंबीच पाहिजे. बरोबर आहे बाबा तुझं. शेती आपली माय आहे, ती लई देते आपल्याला. सगळ्या सिस्टीम मुळे बदनामी शेती. पण एक दिवस हे बदलणार, मी ते बदलणार, आणि त्यासाठी आपण एकत्र आलं पाहिजे. खरे अप्पा, अहो मी मस्त शिकलेला असेल, पण तुमचा अनुभव महत्वाचा आहेच की. यापुढं शेतकरी एक ब्रँड म्हणून जन्माला येणार आहे. ब्रँड. चला मग जोमाने सुरुवात करू. बोला जय जवान, जय किसान, जय जवान, जय किसान. आपला भारत हा 80% कृषीप्रधान देश आहे. खूप लोकांचा शेती हा व्यवसाय आहे. जर त्यांनी शेतात काय पिकवलं नाही तर आपण काय खाणार, कसं जगणार? पण कधी त्यांच्या शेतमालाला योग्य तो भाव मिळत नाही. काय गे, काय सांगतेस? आमची भाषणाची स्पर्धा उद्या शाळेत. अरे वा, हे कोणी लिहून दिलं तुला? पाठ केलं मी गाईड मधलं. बरं वाच बरं पुढं. त्यांना बऱ्याच नैसर्गिक आपत्तींना सामोरं जावं लागतं, जसं की कोरडा दुष्काळ, ओला दुष्काळ,
तर कधी वादळ. यामुळे शेतीचं बरंच नुकसान होतं. त्यामुळं खचून काही शेतकरी आत्महत्या बी करतात. नाही, कितीही संकट आली तरी शेतकरी कधी हार मानत नाही. तो जोमानं लढत राहतो. हा, शेतकरी हार मानत नाही, तर लढत राहतो. शेतीबद्दल आपण नेहमी अभिमानानं बोलतो, लिहितो, पण तरुण मुलांपैकी कोणीच मी शेतकरी होणार असं म्हणत नाही. नाही नाही बाळा, असं नको बोलू. आजकाल तरुण पोरं शेतीमध्ये वेगवेगळे यशस्वी प्रयोग करतायत आणि अभिमानानं आम्ही शेती करतो असं सांगतात. हा, आपल्या देशासाठी अन्नधान्य पिकवणारा शेतकरी रात्रंदिवस शेतात राबतो, पण 2 वेळचं पोटभर अन्नही नीट त्याच्या वाटेला येत नाही आणि ऐशारामाचं जीवनही तो जगू शकत नाही. ही पण परिस्थिती बदलली बाळा. शेतकरी स्वतः पिकवून खातोच, पण तो जगालाही अन्न वाटतो. आयुष्य आरामात जगत नसेल, पण सुखात नक्की जगतोय शेतकरी. तू म्हणतोयस तेच म्हणणार मी काका. यांनी गायडात काही पण लिहिलंय. आणि हो, मी हे पण सांगणार की माझे वडील, आई, आजी, आजोबा, काका सगळे शेतकरी आहेत. ते खरे अन्नदाते आहेत. ते खचत नाहीत, ताट मानानं उभं राहतात. मी पण एका शेतकऱ्याची पोरगी आहे आणि मला त्याचा लय अभिमान आहे. अरे सत्य आहे. वा, 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 वा. खरंय, सत्य आहे. अरे प्रॅक्टिस पण केली ती, नाव घ्यायची. घे की एकदा. जाऊ दे आता. घे घे ना. ऐका, शेतकऱ्याची अवलाद अंगात देशभक्तीचं रक्त. शेतकऱ्याची अवलाद अंगात देशभक्तीचं रक्त. सुकन्याचं नाव घेतो छत्रपती शिवरायांचं भक्त. एक नंबर, मस्त. एकदा वहिनींना ऐकवलंच पाहिजे. आता कुठं गेला चान्स. आयला राजा, तुमचं होणार असतं तर वहिनीचा बर्थडे केला असता का? कधी असतो बर्थडे? आजच आहे रात्री. ए अर्धी ना गोळी इकडे, ती सगळा खातो का? तुझ्या आईला तुला काय माहिती बर्थडेचं? हे बघ, फेसबुक वर लिहिले. अरे हो की, जाऊ दे, पण उद्या करतो व्हॉट्सअपला. लय झालं. अरे हातचा चान्स सोड नको. वहिनीला असं गिफ्ट दी की ती तुझ्या प्रेमातच पडली पाहिजे. अतिचण ठरलंय त्या पोलिसाचं. आता कुठलं काय गिफ्ट? अय, आरला काही तर शपथविधीनंतर सरकार बदलतं, 2-2दा बदलतं. आपल्याला तर फक्त तिच्या घरच्यांचं मत बदलायचं. होय. आणि आमचा सगळ्यांचा पाठिंबा आहेच की तुला. ते ठरलेलं नको मोडायला, पण तिला असं काहीतरी गिफ्ट देऊ हे आजची रात्र आयुष्यभर तिच्या लक्षात राहिली पाहिजे. एवढ्या रात्रीच कुठे घेऊन चाललाय? चल तर माझ्यासाठी. यापुढे तसंही परत काय सांगणार नाही तुला. अहो पण आहे काय ते तर सांगा. चल ग. वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा. देवाला लय थँक्यू आहे. त्याने इतकी सुंदर गोष्ट माझ्या आयुष्यात दिली. कदाचित तुझ्यासोबतचा पहिला आणि शेवटचा वाढदिवस. हॅपी बर्थडे सुकन्या. रानातला पहिला गुलाब आहे. तुझ्यासाठी जपून ठेवला होता. माझ्याच लक्षात राहत नाही बर्थडे, पण आता आहे कोणतरी आठवणीने विश करणार तर राहील लक्षात. चालेल. थँक्यू. वेलकम. तुम्हाला माहितीये पुढे काय होणार नाही. कशाला केलंय सगळं? अग, पीक येणार नाही म्हणून आपण पेरणी करायची थांबतो का? आपण पेरत राहायचं. पीक कसं येईल, कधी येईल, आपल्या हातात कधी नव्हतंच ते.
नशिबाच्याच हातात. काय रे भुरट्यांनो, लय माजलाय काय तुम्ही? एकदा सोडलं होतं पण तुम्ही तर आता घरापर्यंत पोहोचलात. हे असले कारनामे करून पोरी नाही मिळत, त्यासाठी कर्तृत्व दाखवावं लागतं. नादाला लागायचं नाही या. काय थांबा, आपण त्यातले नाही. पुन्हा जर नादाला लागला तर जेलमध्ये टाकीन आणि सडवीन. एक गोष्ट लक्षात ठेव, तिचा विचार डोक्यातनं काढायचा, कारण आता ती माझी आहे. निघायचं. शेतकरी आहे हो साहेब, खडकाळ महाराणावर हिरवागार पीक उगवतो. एखाद्याच्या मनात प्रेम फुलवायला मला लय वेळ लागणार नाही. फुलव, बगीचा फुलव. अख्खा बगीचा एकाच झटक्यात उपटून काढेन मी. सरकारी काठीत काय ताकद असते तुला माहित नाही. ताकद आम्ही दाखवत नाही म्हणून दिसत नाही, लक्षात ठेवा. हे असं नोकरीचा वापर करून ताकदीन नाही, काळ्या मातीत फुलणाऱ्या प्रेमानं जिंकून दाखवतो. चॅलेंज देतो. नाही, चॅलेंज नाही, चॅलेंज कधीच नाही. फक्त हे की एकदा एखाद्या गोष्टीवर जीव लावला ना, पार मरिस्तोर. ती शेती असो किंवा पोरगी. अजून उशीर करायला नको. या आठवड्यात साखरपुडा उरकायचा आणि पुढच्या 15 दिवसात लगीन करून टाकायचं. आता आपण अजून काय करायचे बाकी होतो? तिच्या घरी गेलो, एवढं बोललो, सगळं झालं, पण त्यांनी परस्पर तिचं लग्न ठरविलं. आपण काय करणार होय मामा? हो ना, आता तुझं बी करून टाकावं लागेल. आधी बघितली होती का तीच पोरगी? आणि ते तयार आहेत ना. सोमवारी साखरपुड्याचं सांगू त्यांना. हा, हे म्हणील तसं आहे आता. होय, जमन ना. पाणी आणू का तुला? ठरलं होतं ना हुंडा नाही म्हणून. खोटं का बोला मायाशी? ग बस, पाहुण्यात राळा नको, सोड. आता आपल्याला बाकी सगळं मान्य आहे. मुलगा पसंत आहे ना? हा, पसंत आहे. बाकी देण्या घेण्याचं बोलणं झालंय. नमस्कार. हे किती आहे? 1.5 लाख रुपये. 6 लाखातले 2 लाख आज देतो म्हटलं ना, 1.5 लाखच कसं? अहो, आज जरा सांभाळून घ्या. पुढच्या आठवड्यात देतोच बघा मी बाकीचे. अहो, साखरपुडा पण पुढच्या आठवड्यातच ठेवायचा होता ना. इतकी काय घाई झाली होती? अहो, तेच बघतोय. काय डोंबलं बघताय तुम्ही? एक तर पोरगा मांडला म्हणून आम्ही तयार झालो इतक्या कमी याच्यात. दुसरं असतं ना तर 4 चाकी दिली असती आमच्या पोराला. दुसरीच करायची होती मग. कशाला हो म्हणले? तुला काय करायचंय? आम्ही मोठी माणसं बघू काय ते. मला काय करायचंय म्हणजे माझंच लग्न आहे ना. गपकी पोरी. तसं नाही ग, रीतीभाती असतात, करायला लागतात. असल्या कसल्या रीती भाती हो तुमच्या? काय वस्तू आहे मी? आयुष्यभर राबणार यांच्या घरात तुमची पोरगी, आणि तुम्ही त्याला पैसे देताय त्याचे. एवढी जड झाले का हो पोरगी तुम्हाला? सौदा करताय भरतीचा. काय बोलते तू? काय बोलते तू? एका दिवसाचा खेळ आहे, अख्ख्या आयुष्यभराचं ओझं करून घेताय. निम्म्या महाराष्ट्राने शेती विकली पोरींच्या लग्नात. आधीच 2 महिन्यांसाठी 2-2 एकर विकल्या. माझ्यासाठी आणखी 2 एकर विकली तर काय खाणार आहे तुम्ही? नाही करायचं लग्न मला.
असं कसं लग्न मोडणार? पीएस आहे पोरग आमचं, मग बघा कसं होतंय ते. ओ गप्पा, व्हिडिओ काढला हुंडा मागताना व्हायरल करीन. नोकरी तर जाईलच, वर जेल मध्ये पण जाताल सगळे. थेट घरी निघायचं. आज पतूर लई नाटकं बघितली, अजून नाही. पाहुण्यांसमोर उग तमाशा न ग, गपगुमान इथं बसून राहा, कळलं? एवढ्या छोट्या गोष्टीत स्टँड नाही घेऊ शकत तुम्ही माझ्यासाठी. आयुष्यभराची साथ काय करणार आहे? मला काही शोभेला नवरा नकोय, आयुष्याचा जोडीदार पाहिजे मला. अगं बघ तिला. बघायची होऊन जाऊ दे दाद्या. ए मोबाईल बंद करा रे, कार्यक्रम चालू असताना. अरे ह्याचंच आहे का? ताई जरा दम धरा. काय? राजा अरे काय हे पोरग लासड्यावानी करतं, त्याचा एकदा चुलखंडात तरी घाला मोबाईल. हॅलो सुकन्या. लग्न ठरलं तुमचं? नाही ठरलं. मग थांबताल का माझ्यासाठी? नवरी आणि तिच्या घरचे तयार आहेत लग्नाला. थांबतो की अग, तू यासाठी आयुष्यभर थांबेल ग. भाऊ 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 काय चार चौघा चिवळायला लागला बावळ्याने? काय करतो? सुकन्या तयार आहे लग्नासाठी. असं तुझ्या मनासारखं व्हायला लागलं बाळा. होय खरं. पण आता या पाहुण्याला काय सांगायचं? चाललंय बा. गडबड करू नको. काय सांगायचं? शिस्तीत घे, मोबाईल बंद कर आधी. नको चालू भाऊ. चालू येतो शांत. सगळे आपली पार्टी घेऊन चला घरी. दमदार. दादा रेडी. काय भाऊ? काय झालं पाहुणे? मागच्या आठवड्यात पोरगी बघितली होती. मग तिला ही पोरगा पसंत होता, ह्यालाही ती पसंत होती. मग पण त्यांचा होकार थोडा उशिरा आला. काय? आता कसं आहे, लेकराच्या आयुष्याचा प्रश्न आहे. ही सुपारी मोडून टाकू आपण. मनापासून माफी मागतो मी. पण असं कसं नाही म्हणताय तुम्ही? एकदा तुम्ही आम्हाला नाही म्हणले, आता आम्ही तुम्हाला नाही म्हणतो. पिटाम. कसं आहे, आमच्या राजाला सुकन्याच पाहिजे. लक्षात ठेवा, तिच्याशीच लग्न झालं पाहिजे त्याचं. हा काय पोरखेळ आहे का? माफ करा. दुसऱ्या माणसाला तोंडावर पाडायचे लक्ष नाही ते. अरे त्यांच्या आयुष्याचा प्रश्न आहे, असं काय बोलतो पण डिगांबर? इथं चार पाहुण्यामध्ये राहिलं काय? आता सगळं बोलणं चालणं सगळं झालेलं आहे आता. अरे थांब, ऐक ना नाही माझं. हे पाहुणे रावळे काय म्हणते ना, हे बघा. फुटली सुपारी. कुठे आहे सुपारी? सुपारी कुठे गेली? दिगंबर, बायकोचा भाऊ आणि हे पानात घालून कातरून खाया. आता चला, चल पटकन. चला चला मंडळी, एखादा चांगला लेकरू बागा, बरीच पोर आहेत, बसवा पाटावर. काय टॉप्या आहेत, टॉवेल आहेत. तेव्हा पोरगी भेटत नव्हती तेव्हा आपण ह्याच्या त्याच्या पाया पडत फिरत होतो. आता इकून तिकून भेटली तर हे असं अर्ध्यावर मोडून आलो. नशिबात असेल तर होईल. ए यार, कोण आलं हे? अहो हा तोच आहे पीएस आहे, ज्याच्यावर सुकन्याचं लग्न ठरलेलं. आज याला नाही सोडायचं. ए पाहुणेत आपल्या घरी आलेले, आवर स्वतःला. एवढं कर्ज काढून, एवढा खर्च करून लग्न लावताय माझं. ज्यांच्यासाठी हा सगळा खर्च चाललाय त्यांना ह्याची किंमत आहे की नाही ते तरी बघा आधी. आधी तुम्ही सांगाल त्याच्याशी मी लग्न करायला तयार होते, पण आता माझं प्रेम जडलंय त्याच्यावर आणि मला त्याच्याशीच लग्न करायचंय. तुम्ही म्हणाला शेतकरी आहे म्हणून पोरगा नको. त्यानं कष्टानं स्वतःच्या शेतात सोनं पिकवलंय. आज आहे त्या 10x12च्या खोलीत कुठ मरून जाईल जीव माझा.
आणि तुम्ही माझं लग्न लावून जरी दिलं पोलिसाशी तरी मी मनाला नाही होऊ शकणार त्याची. शेवटी प्रेमाचा मळा फुलवलाच असतो. शेतकरी भारीच असतो. अभिनंदन. पण एक गोष्ट लक्षात ठेव, पोलीस कधीच विलन नसतो. शेवटी तो पण हिरोच असतो. चला येतो. पाहुणं, आज मला लय बरं वाटतंय. ही माझी पोरगी मी एका शेतकऱ्याला देतोय आणि अशा हुशार शेतकऱ्याला ज्याला शेतीतलं सगळं कळतं. या या पाहुणे, सतरंजा घाला पाटापाटा. या या सगळे घेतले ना बरोबर. वा 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 वा. आता कसं सगळं मनासारखं झालं. पाहुणं देणे घेण्याचं बोलला असता. होय, कसं करायचं सांगू का? सांगू का रे? सोन्यासारखी पोर आहे, फक्त पोरगी नारळ द्या. ते सगळं आहे, पण लग्न आपलं दणक्यात लावून द्या म्हणजे झालं. अहो होणार ना शेठ. दिगंबर, तुझा का चेहरा असा कुचमल्यावानी झालाय? अरे लेकराचं मनासारखं जुळून आलंय, त्याच्यातच आनंद मानायचा. होय, मग फोडायची का सुपारी? हान दान का? आणि अशा प्रकारे फायनली मी नवरदेव झालो.